नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे, राज्यशास्त्र विभाग, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर. आपलं या व्हिडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत एका महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे कायदे मंडळ किंवा ज्याला आपण पार्लमेंट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, शासन व्यवस्थेचा विचार करत असताना शासनाचे जे काही 3 महत्त्वाचे घटक आहेत किंवा ज्याला आपण 3 अंग म्हणतो, ते म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. हे शासनाचे 3 महत्त्वाचे घटक आहेत. आता या घटकांचा विचार करत असताना जगातील कुठलंही राष्ट्र असो, ज्या राष्ट्रामध्ये हे 3ही घटक जर कार्यक्षम पद्धतीने काम करत असतील, सक्षमपणे कार्य करत असतील, तर त्या राष्ट्राचा विकास हा अतिशय जलद गतीने होत असतो. आणि म्हणून एखाद्या राष्ट्राचा विकास हा जलद गतीने होण्यासाठी किंवा छान पद्धतीने त्याच्या राष्ट्राची प्रगती होण्यासाठी या शासन व्यवस्थेचे जे काही 3 अंग आहेत किंवा जे काही 3 घटक आहेत, या 3ही घटकांनी अतिशय कार्यक्षम पद्धतीने कार्य करणं हे फार आवश्यक असतं. आता या 3ही घटकांचा विचार करत असताना जे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, हे 3ही घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण याच्यावरच संपूर्ण राष्ट्राचा विकास हा अवलंबून असतो. आता हे 3ही घटक काय करतात किंवा यांची स्वतंत्र जबाबदारी काय आहे, तर त्याचाही विचार करणं आपल्याला या ठिकाणी क्रमप्राप्तच आहे. जसं की आपण पाहतो, कायदे मंडळ जे आहे ते कायद्याची निर्मिती करण्याचं कार्य करतं. कार्यकारी मंडळ जे आहे ते कायदे मंडळाने जे काही निर्माण केलेली कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं. आणि न्यायमंडळ जे आहे ते कायदे मंडळाने केलेले जे काही कायदे आहेत त्या कायद्याचा अर्थ लावण्याचं काम हे न्यायमंडळ करत असतं. आणि म्हणून हे 3ही शासनाचे जे काही अंग आहेत, हे 3ही अंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये यांचं कार्य हे सुद्धा अत्यंत मोलाचं समजलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या आजच्या व्हिडिओमध्ये कायदे मंडळ किंवा जे काही पार्लमेंट आहे, या पार्लमेंटचा किंवा भारतीय कायदे मंडळाचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता कायदे मंडळ हे शासनाच्या 3 अंगापैकी एक महत्त्वाचं अंग किंवा घटक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आता कायदे मंडळाचा विचार करत असताना कायदे मंडळाची का आवश्यकता आहे किंवा कायदे मंडळाची गरज का आहे किंवा याचं काय महत्त्व आहे, तर त्याचाही विचार करणं आपल्याला या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. जसं की आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो, कायदे मंडळाची का गरज आहे, तर कायद्याची निर्मिती करण्यासाठी हे कायदे मंडळाची आवश्यकता असते किंवा कायदे मंडळाची गरज आहे. कारण देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, राष्ट्राच्या हितासाठी नवनवीन कायद्याची निर्मिती करणं हे फार आवश्यक आहे. कारण नवनवीन कायद्याच्या आधारे राष्ट्राचा विकास किंवा प्रगती साध्य करता येते. आणि म्हणून कायदे मंडळाचं प्रामुख्यानं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे किंवा आवश्यकता कायदे मंडळाची का आहे, तर कायद्याची निर्मिती करण्यासाठी. दुसरं असं सांगता येतं विद्यार्थी मित्रांनो, की विविध विषयावर चर्चा करण्यासाठी सुद्धा कायदे मंडळाची आवश्यकता असते. आपण पाहतो की कायदे मंडळामध्ये अनेक विषय की जे जनतेच्या हिताचे असणार आहेत, अशा विषयावर चर्चा प्रामुख्यानं या कायदे मंडळामध्ये केली जाते. म्हणून कायद्यावर विविध विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून या कायदे मंडळाची आवश्यकता असते. तिसरं महत्त्वाचं आवश्यकता किंवा एक घटक म्हणजे काय, तर कार्यकारी मंडळ जे आहे, या कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा कायदे मंडळाची आवश्यकता असते. जसं मगाशी मी म्हटलं ना, की शासन व्यवस्थेचे जे 3 अंग आहेत त्यापैकी एक घटक किंवा एक अंग म्हणजे हे कार्यकारी मंडळ आहे. आणि मग या कार्यकारी मंडळावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम हे कायदे मंडळ करत असतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या घटकांच्या आवश्यकतेमुळेच खऱ्या अर्थानं या कायदे मंडळाचं महत्त्व आपल्यालाही या ठिकाणी लक्षात येतं. जसं की मी म्हटलं, किंवा कायद्याची निर्मिती करण्यासाठी कायदे मंडळाची आवश्यकता आहे, विविध विषयावर चर्चा करण्यासाठी सुद्धा कायदे मंडळाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कार्यकारी मंडळ जे आहे, या कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा या कायदे मंडळाची आवश्यकता असते. आता कायदे मंडळाचा विचार करत असताना मित्रांनो, जर आपण जगातील या पार्लमेंटचा किंवा कायदे मंडळाचा विचार केला, तर कायदे मंडळाला पार्लमेंट हा शब्द या ठिकाणी ओळखला जातो किंवा पार्लमेंट या नावानं ओळखलं जातं. आता पार्लमेंट हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, पार्लमेंट हा जो शब्द आहे, तर पार्ले या शब्दापासून तयार झालेला आहे. आता पार्ले या शब्दात जर आपण विचार केला तर याचा अर्थ काय होतो, तर संभाषण करणं किंवा चर्चा करणं, या पार्ले या शब्दाचा तो अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. आणि म्हणून आपण पाहतो की प्रामुख्यानं कायदे मंडळामध्ये वेगवेगळ्या विषयावर संभाषण केलं जातं, वेगवेगळ्या विषयावर चर्चा घडवून आणली जाते. आणि पार्लमेंटमध्ये आपण बघतो की अनेक विषयावर वादविवाद सुद्धा त्या ठिकाणी होत असतात. आणि म्हणून पार्लमेंट हा जो शब्द आहे तो पार्ले या शब्दापासून तयार झाला. आणि पार्ले या शब्दाचा जो अर्थ आहे तो संभाषण करणं किंवा चर्चा करणं असा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आता मित्रांनो, जगातील जर आपण या पार्लमेंटचा विचार केला तर 12व्या शतकामध्ये इटलीमध्ये सर्वप्रथम पार्लमेंट या शब्दाचा वापर करण्यात आला. आणि म्हणून आपण पाहतो की 1258 मध्ये ईस्टर या ठिकाणी खऱ्या अर्थानं
जगातली पहिली पार्लमेंट बोलवण्यात आली। पण विद्यार्थी मित्रांनो, ईस्टर या ठिकाणी जरी जगातली पहिली पार्लमेंट बोलवण्यात आली असली तरी सुद्धा आपण आज जे पार्लमेंटचा विचार करतो ते प्रामुख्याने जर पाहिलं तर इंग्लंडमध्ये जेव्हा 1266 मध्ये जी काही पार्लमेंट बोलवली गेली, आता इंग्लंडचा विचार करत असताना इंग्लंडची जी काही पार्लमेंट आहे 1266 ला बोलवलेली ती खऱ्या अर्थानं आधुनिक पार्लमेंट म्हणून ओळखली जाते। आता इंग्लंडचा विचार करत असताना इंग्लंड हे संसदीय लोकशाहीची जननी म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखतो, कारण संसदीय लोकशाहीचा उदय आणि विकास हा फार मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आता विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंडमध्ये राजेशाही किंवा राजा आणि जनता यांच्यामध्ये फार मोठा संघर्ष होता आणि या संघर्षाचाच परिणाम एक असा झाला होता की राजाच्या अधिकारामध्ये वाढ होती फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि जनतेकडे कुठलेही अधिकार नव्हते आणि मग जनतेने राज्याच्या विरोधामध्ये एक बंड पुकारलं आणि त्या बंडाचा परिणाम असा झाला होता की राज्याचे अधिकार कमी झाले होते आणि पार्लमेंटच्या म्हणजे लोकांच्या अधिकारामध्ये वाढ झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतो की 15 जून 1215 मध्ये इंग्लंडमध्ये एक मानवी अधिकाराची एक सनद पास झाली, त्याला आपण मॅग्ना कार्टा या नावाने ओळखतो। आणि मग या सनदेने काय झालं की ही सनद जेव्हा पास झाली तेव्हा या सनदेचा परिणाम असा झाला की पार्लमेंटच्या अधिकारामध्ये वाढ झाली आणि राज्याच्या अधिकारामध्ये काय कमतरता झाली किंवा राज्याचे अधिकार कमी करण्यात आले। आणि मग जेव्हा पार्लमेंटच्या अधिकारामध्ये वाढ झाली तेव्हा पहिल्यांदा 1266 मध्ये सायमन डी मार्कफोर्ड हा जो व्यक्ती आहे इंग्लंडचा, या सायमन डी मार्कफोर्ड यांनी इंग्लंडची पहिली पार्लमेंट बोलवली आणि ही जी काही 1266 ला इंग्लंडमध्ये सायमन डी मार्कफोर्ड यांनी जी काही पार्लमेंट बोलवली ती आधुनिक पार्लमेंट म्हणून ओळखली जाते। आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा भारताने सुद्धा या पार्लमेंटचा स्वीकार या इंग्लंडकडूनच केलेला आहे, कारण इंग्लंड हे संसदीय लोकशाहीची जननी आहे आणि भारताने सुद्धा या संसदीय लोकशाहीचा स्वीकार इंग्लंड या राष्ट्राकडूनच केलेला आहे। आणि म्हणून भारताचा विचार करत असताना आपणही इंग्लंडकडूनच या पार्लमेंटचा स्वीकार केला। आता पार्लमेंटचा विचार करत असताना प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर पार्लमेंट किंवा संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो, तर संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या सर्वांची मिळून ही पार्लमेंट किंवा संसद ही बनलेली असते। आता भारताचा विचार करत असताना, भारतीय संसदेचा विचार करत असताना भारतीय संविधानाच्या 5व्या भागामध्ये कलम 79 ते 122 मध्ये या पार्लमेंटच्या संदर्भामध्ये पूर्णपणे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। आणि म्हणून आपण या भारतीय पार्लमेंटचा विचार करत असताना आता ही जी काही भारताची पार्लमेंट आहे हे पूर्णपणे गोलाकार स्वरूपाची आहे, जे की मूळ पार्लमेंट आहे, जुनी पार्लमेंट ही गोलाकार स्वरूपाची आहे। 1912-13 मध्ये सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी या आपल्या भारतीय पार्लमेंटचं म्हणजे जे की पूर्वीची आपली पार्लमेंट होती त्याचं डिझाईन केलं होतं। आणि आपण जर त्या पार्लमेंटचा विचार केला तर 18 जानेवारी 1927 मध्ये या पूर्वीच्या पार्लमेंटचं उद्घाटन झालं होतं आणि जी काही पूर्वीची पार्लमेंट आहे जी की पूर्णपणे गोलाकार स्वरूपाची आहे त्या पार्लमेंटला तयार करण्यासाठी किंवा त्याची निर्मिती करण्यासाठी जवळपास 83 लाख रुपये खर्चही आला होता आणि ती जी पार्लमेंट आहे एकूण 6 एकर जागेमध्ये ते विस्तारलेले आहे। आता आज सध्या जर आपण पाहिलं तर सध्या आज पार्लमेंटची एक नवीन इमारत किंवा संसदेची आपली एक नवीन इमारत आपल्याला आज पाहायला मिळते आणि या नवीन इमारतीचा विचार करत असताना नवीन जी काही इमारत आहे ते त्रिकोणाकृती आकाराची आहे आणि या इमारतीचा विचार करत असताना टाटा प्रोजेक्ट लिमिटेड यांनी या नवीन इमारतीचं काय केलं, बांधकाम केलेलं आहे। आणि मग या नवीन इमारतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गुजरातमधील HCP डिझाईन आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ने या नवीन पार्लमेंटचं काय केलं, डिझाईन तयार केलेलं आहे। आणि आपण पाहतो की ही जी काही नवीन पार्लमेंट आहे या नवीन पार्लमेंटमध्ये एकाच वेळी पार्लमेंट हॉलमध्ये जवळपास 1224 व्यक्तींची बसण्याची काय आहे व्यवस्था आहे किंवा एवढे व्यक्ती त्या हॉलमध्ये बसू शकतात। पूर्वीची जर पार्लमेंटचा आपण विचार केला तर पूर्वीच्या पार्लमेंटमध्ये लोकसभेचे जे काही 552 सदस्य आहेत आणि राज्यसभेचे जे काही 250 सदस्य आहेत इतक्या लोकांची बसण्याची व्यवस्था या पूर्वीच्या पार्लमेंटमध्ये होती। पण आत्ता जी काही नवीन पार्लमेंट जे काही तयार झालेली आहे त्या पार्लमेंटमध्ये जवळपास 1224 व्यक्ती हा एकाच वेळी बसू शकतात आणि म्हणून आपण बघतो की त्या अनुषंगानेच आपल्या लोकसभेची आणि राज्यसभेची सदस्य संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे। आता या नवीन पार्लमेंट जर आपण विचार केला तर नवीन पार्लमेंटचं जे काही उद्घाटन आहे ते 10 डिसेंबर 2020 रोजी भारताचे पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी किंवा आज सुद्धा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच आहेत, या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता जी काही नवीन पार्लमेंट आहे आपली त्या इमारतीचं किंवा त्या पार्लमेंटचं उद्घाटन 10 डिसेंबर 2020 रोजी मोदीच्या हस्ते या नवीन पार्लमेंटचं उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता पार्लमेंटचा किंवा कायदेमंडळाचा विचार करत असताना हा आपण थोडक्यामध्ये या पार्लमेंटच्या संदर्भामध्ये थोडक्यात पूर्व इतिहास
हा आपण पाहिलेला आहे. आता जेव्हा आपण पार्लमेंटचा विचार करतो तेव्हा भारतीय संसदेचा विचार करत असताना किंवा पार्लमेंटचा विचार करत असताना भारतीय संसदेचे किंवा पार्लमेंटचे हे 2 सभागृह आहेत. प्रामुख्याने आपल्याला विचार करता येतो की त्याच्यामध्ये लोकसभा आणि दुसरं आहे ते म्हणजे राज्यसभा. आता विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा हे भारतीय पार्लमेंटचं किंवा कायदेमंडळाचं कनिष्ठ किंवा प्रथम सभागृह म्हणून या लोकसभेचा विचार केला जातो. तसंच या पार्लमेंटचा विचार करत असताना राज्यसभा हे जे सभागृह आहे हे राज्यसभा सभागृह भारतीय कायदेमंडळाचं वरिष्ठ किंवा द्वितीय सभागृह म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता एक लक्षात घ्या, हे दोन्ही सभागृह आपल्या देशामध्ये संसदेचे हे 2 सभागृह आहेत किंवा पार्लमेंटचे हे 2 सभागृह आहेत आणि हे दोन्ही सभागृह आपल्या देशातील कायदा निर्मितीचं काम करतात किंवा कायद्याची जी काही निर्मिती आहे या पार्लमेंटच्या माध्यमातून केली जाते. आणि म्हणून या दोन्ही सभागृहाचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं हे क्रमप्राप्तच आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जे काही 2 सभागृह आहेत भारतीय पार्लमेंटचे, या दोन्ही सभागृहाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं जे सभागृह आहे ते म्हणजे लोकसभा. आता विद्यार्थी मित्रांनो, एक या ठिकाणी लक्षात घ्या की लोकसभा हे जे सभागृह आहे हे भारतीय संसदेचं कनिष्ठ किंवा प्रथम सभागृह म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर या सभागृहाला लोकनिर्वाचित सभागृह म्हणूनही ओळखलं जातं, कारण या सभागृहाचे सर्व सदस्य हे डायरेक्ट जनतेकडून निवडून दिलेले असतात. आणि म्हणून या लोकसभेचा विचार करत असताना हे संसदेचं कनिष्ठ किंवा प्रथम सभागृह आहे. आता या लोकसभेचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा लोकसभा या सभागृहाची जी काही रचना आहे या रचनेचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे. आता भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या अनेक विविध कलम आहेत त्या कलमांपैकी लोकसभेची जी काही रचना आहे, जे काही स्ट्रक्चर आहे ते भारतीय संविधानाच्या कलम 81 मध्ये या लोकसभेच्या रचनेचा विचार करण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेची रचना पाहत असताना त्याच्यामध्ये आपल्याला अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे ते म्हणजे सदस्य संख्या. आता लोकसभेच्या सदस्य संख्येचा विचार करत असताना लोकसभेची जी काही सदस्य संख्या आहे ते भारतीय संविधानामध्ये 552 ही लोकसभेची सदस्य संख्या सांगण्यात आलेली आहे. आता 552 ही जी काही सदस्य संख्या आहे ते मूळ संविधानामध्ये 552 सदस्य संख्या सांगण्यात आली होती. त्याच्यामध्ये सुद्धा विभागणी आहे किंवा घटक राज्यातून किती असायला पाहिजेत, केंद्रशासित प्रदेशातून किती असायला पाहिजेत, या सदस्य संख्येमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या घटना दुरुस्तींच्या माध्यमातून ही वाढ कमी जास्त होत गेलेली आहे. आज जर आपण बघितलं तर आज आपण जर पाहिलं तर लोकसभेची 18वी लोकसभा निवडणूक नुकतीच आपल्या देशामध्ये पार पडलेली आहे. आणि या 18व्या लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण 543 जागासाठी ही निवडणूक झालेली आहे. या 543 पैकी जर आपण पाहिलं तर 530 सदस्य हे घटक राज्यातून प्रतिनिधित्व करत होते आणि 13 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशातून प्रतिनिधित्व करत होते. असे एकूण 543 ही आजची या आपल्या लोकसभेची सदस्य संख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर दुसरा जो घटक आहे लोकसभेच्या रचनेमधला ते म्हणजे प्रतिनिधित्व. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकसभेचा विचार करत असताना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व आपल्या या लोकसभेमध्ये पाठवले जाते. पण काय त्याचा प्रकार आहे किंवा किती लोकांसाठी किती प्रतिनिधी, तर याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करणं हे क्रमप्राप्तच आहे. आणि म्हणून आपण या प्रतिनिधित्वाचा विचार करत असताना 1971च्या जनगणनेनुसार 10 ते 12 लाख लोकसंख्येमागे आपण एक प्रतिनिधी या लोकसभा या सभागृहामध्ये पाठवत असतो. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधी या सभागृहामध्ये पाठवले जातात. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येते किंवा किमान 10 ते 12 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवला जातो. पण आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय की येणाऱ्या काही काळामध्ये लोकसभेची सदस्य संख्या वाढणार आहे, कारण भारताची जी काही लोकसंख्या आहे ती अफाट वाढते आहे. आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे काही प्रतिनिधित्व आहे ते 1971च्या जनगणनेनुसार आहे. आणि आज भारताची लोकसंख्या ही प्रचंड वाढते आहे. आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर प्रतिनिधित्व असेल तरच त्या ठिकाणी राष्ट्राचा विकास होणार आहे. म्हणून आता लोकसभेची सुद्धा सदस्य संख्या वाढणार आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करणं हे आवश्यकच आहे. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे निवड. आता लोकसभेच्या सदस्याचा विचार करत असताना लोकसभेच्या सदस्याची निवड कशी होते तर त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. तर प्रामुख्याने जर आपण बघितलं तर या सदस्याची निवड जनतेकडून गुप्त मतदान पद्धतीनं या लोकसभेच्या सदस्याची निवड केली जाते. म्हणजे लोकसभेच्या सदस्याची जी काही निवड आहे ते डायरेक्ट जनतेकडूनच होते. जनता स्वतः आपलं मत देऊन त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी निवडण्याचं काम या लोकसभेमध्ये केलं जातं. आणि म्हणून लोक
हे गुप्त मतदान पद्धतीनं, म्हणजे आपण जे काही केलेलं मतदान आहे ते कोणालाही सांगण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही, कारण भारतीय संविधानामध्ये गुप्त मतदान पद्धतीचा स्वीकार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून लोकसभेच्या सदस्याची जी काही निवड आहे ती पूर्णपणे गुप्त मतदान पद्धतीनं केली जाते। मग त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो। त्याच्यानंतर लोकसभेच्या रचनेमध्ये चौथा जो महत्त्वाचा घटक आहे ती म्हणजे मतदारांची पात्रता। आता प्रामुख्याने लोकसभेच्या सदस्याची जर निवड करायची असेल तर या सदस्याला मतदान कोण करू शकतो हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण बघतो की भारतानं प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। प्रौढ मतदान पद्धत म्हणजे काय, तर ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण आहे आणि ज्यांचं नाव मतदान यादीमध्ये आलेलं आहे अशा प्रत्येक भारतीय व्यक्तीला आपल्या देशामध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि हा मतदान करण्याचा अधिकार कुठल्याही जात, धर्म, पंथ याचा कुठलाही विचार न करता किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक भारतीय व्यक्तीला की ज्याचं वय वर्ष 18 पूर्ण आहे आणि ज्याचं मतदान यादीमध्ये नाव आहे अशा प्रत्येक भारतीय व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे। आता मतदानाचा अधिकार या वयाचा जर विचार केला तर सुरुवातीला 21 वर्ष हे मतदारांची पात्रता वय होतं, पण 1989ला जी काही 61वी घटना दुरुस्ती झाली आणि या 61व्या घटना दुरुस्तीनं मतदारांचं जे काही वय आहे ते 21 वरनं 18 वर्षापर्यंत केलेलं आहे। आता हे वय वर्ष 21 वरनं 18 करण्याच्या पाठीमागे सुद्धा फार मोठा उदात्त हेतू आहे, कारण भारतीय राजकारणामध्ये अधिकाधिक तरुणांचा राजकीय सहभाग वाढला पाहिजे, कारण तरुण जर राजकारणामध्ये आला, त्यांचा राजकारणामध्ये सहभाग वाढला तरच देशामध्ये परिवर्तन किंवा बदल होऊ शकतो, कारण तरुणामध्ये ती धमक असते परिवर्तन करण्याची किंवा बदल करण्याची। आणि म्हणून या उदात्त हेतूनं तत्कालीन भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1989ला ही 61वी घटना दुरुस्त केली आणि मतदारांचं जे काही वय आहे ते 21 वरनं 18 वर्ष केलेलं आहे आणि म्हणून ही जी काय आहे ही मतदारांची जी काय पात्रता आहे तेही आपल्याला या ठिकाणी सांगता येते। आता उमेदवाराची जी काही पात्रता आहे म्हणजे लोकसभेचा सदस्य जर व्हायचा असेल तर त्याच्याकडं काही पात्रता असणं आवश्यक आहे। आता पात्रतेच्या ज्या काही अटी आहेत त्या लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी त्या व्यक्तीकडे किंवा त्या उमेदवाराकडे काही पात्रता असणं आवश्यक आहे। मग काय पात्रता आहे, तर नंबर 1 आहे की तो भारताचा नागरिक असला पाहिजे। नंबर 2 ची पात्रता आहे की त्याचं वय वर्ष हे 25 वर्ष पूर्ण असलं पाहिजे। नंबर 3 ची पात्रता आहे की संसदेने जे काही वेळोवेळी अटी केलेल्या आहेत त्या अटीची पूर्तता त्या व्यक्तीने केली पाहिजे आणि मतदारसंघाच्या यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव असलं पाहिजे। प्रामुख्यानं या 3-4 पात्रतेच्या अटी हा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी त्याच्याकडे ही पात्रता असणं सुद्धा आवश्यक आहे। मग त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो। त्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा घटक आहे रचनेमध्ये ते म्हणजे कार्यकाल। आता प्रामुख्याने जर आपण विचार केला तर लोकसभा या सभागृहाचा विचार करत असताना लोकसभेचा जो काही कार्यकाल आहे तो लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आहे आणि लोकसभेच्या सदस्यांचाही कार्यकाल 5 वर्षाचा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की लोकसभा या सभागृहाचा जरी कार्यकाल 5 वर्ष असला तर या 5 वर्षाच्या कार्यकालापूर्वी सुद्धा लोकसभा विसर्जित करता येते, पण लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आणि लोकसभेच्या सदस्यांचाही कार्यकाल 5 वर्षाचा असल्याचं आपल्याला सांगता येतं। आता 42व्या घटना दुरुस्तीनं हा कार्यकाल म्हणजे जेव्हा 1976ला 42वी घटना दुरुस्ती झाली, या 42व्या घटना दुरुस्तीनं काय झालं, हा लोकसभेचा जो काही कार्यकाल 5 वर्षाचा होता तो 5 वर्षावरनं 6 वर्ष करण्यात आलेला होता। पण नंतर लागलीच 1978ला जी काही 44वी घटना दुरुस्ती झाली, या 44व्या घटना दुरुस्तीनं परत आणखीन 6 वर्षावरनं लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्ष केलेला आहे। म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाल हा 5च वर्ष होता, पण नंतर जी काही 42वी घटना दुरुस्ती झाली 1976ला त्या घटना दुरुस्तीनं 1 वर्षानं हा कार्यकाल वाढवण्यात आला होता आणि मग नंतर परत 44वी घटना दुरुस्ती झाली 1978ला आणि परत आणखीन या लोकसभेचा जो काही कार्यकाल आहे तो 6 वरनं 5 वर्ष केलेला आहे आणि मग त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो। आता कार्यकाल हा जरी 5 वर्ष असला तरी कार्यकाल संपण्यापूर्वी सुद्धा पंतप्रधानाच्या सल्ल्यानं राष्ट्रपती लोकसभा हे विसर्जित करू शकतात आणि म्हणून लोकसभा हे 5 वर्ष जरी कार्यकाल असला तर त्या ठिकाणी विसर्जित केली जाऊ शकते, म्हणून त्याचाही या ठिकाणी विचार करता येतो। आता लोकसभा ही विसर्जित करता येते त्याच बरोबर आणीबाणीच्या काळामध्ये संसद किंवा पार्लमेंट कायदा करून लोकसभेचा कार्यकाल हे 1 वर्षाने वाढवू सुद्धा शकते आणि म्हणून आपण जर पाहिलं तर 1976ला लोकसभेचा कार्यकाल हा 2 वेळा
एक वर्षांनी वाढवलेला सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो आणि मग तो सुद्धा घटक या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो। त्यानंतर पुढला जो काय घटक आहे लोकसभेच्या रचनेचा आपण विचार करत असताना ते म्हणजे लोकसभेचे अधिवेशन। आता विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा हे कायदे निर्माण करण्याचं काम करतं, देशाच्या विकासासाठी नवनवीन कायदे हे निर्माण झाले पाहिजेत या भूमिकेतून लोकसभेचं कार्य चालतं आणि मग लोकसभेचे अधिवेशन सुद्धा फार महत्त्वाचे आहेत। भारतीय संविधानाच्या कलम 85 मध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि मग अधिवेशनाचा विचार करत असताना राष्ट्रपतीच्या अभिभाषणानं लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होते किंवा राष्ट्रपती लोकसभेचे अधिवेशन बोलावतो आणि मग 2 अधिवेशन म्हणजे लोकसभेचा विचार करत असताना किमान वर्षातून 2 अधिवेशन होणं अपेक्षित आहे आणि या 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये। म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असू नये याचाच अर्थ काय होतो की वर्षातून किमान 2 अधिवेशनं या लोकसभेची झाली पाहिजेत। म्हणून लोकसभेच्या अधिवेशनाचा विचार करत असताना वर्षातून किमान 2 अधिवेशन झाले पाहिजेत आणि 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये याही बाबी आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढला जो महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे गणसंख्या। आता विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेचा विचार करत असताना गणसंख्या हा सुद्धा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। कशाला म्हणायचं गणसंख्या, तर एखाद्या सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी जी काय आवश्यक उपस्थित सदस्यांची गरज असते ज्याला आपण कोरम असं म्हणतो, म्हणजे किमान तेवढे सदस्य प्रेझेंट असतील तरच त्या सभागृहाचं कामकाज चालवलं जातं, त्याला गणसंख्या असं म्हणतात। आणि मग लोकसभेचा विचार करत असताना लोकसभेची जी काही सदस्य संख्या आहे एकूण सदस्य संख्येच्या 1 सदस्य या लोकसभेमध्ये प्रेझेंट असणं आवश्यक आहे। म्हणजे 1 ही लोकसभेच्या सभागृहाची काय आहे गणसंख्या आहे। म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या जर आपण पाहिलं की 552 ही जर लोकसभेची सदस्य संख्या आपण ग्राह्य धरली तर किमान 55 सदस्य तरी या लोकसभेमध्ये प्रेझेंट असणं आवश्यक आहे, त्याशिवाय या सभागृहाचं कामकाज चालवलं जात नाही आणि मग त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो। त्यानंतर पुढला जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शपथविधी। आता लोकसभेच्या या रचनेचा विचार करत असताना शपथविधी हा सुद्धा या रचनेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागतो। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा लोकसभेचे सदस्य निर्वाचन पद्धतीत किंवा निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांना शपथही दिली जाते। राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीनं नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या द्वारे या लोकसभेच्या सदस्यांना शपथही दिली जाते। म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर किंवा निवडून आल्याच्या नंतर लागलीच त्यांना शपथ सुद्धा दिली जाते आणि ते शपथ घेऊन आपल्या कार्याची गोपनीयतेची शपथ त्या ठिकाणी ते घेतात, म्हणून त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो। त्याच्यानंतर पुढला घटक आहे ते म्हणजे वेतन आणि भत्ते। विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेच्या सदस्याचा विचार करत असताना त्यांना वेतन आणि भत्ते फार मोठ्या प्रमाणामध्ये दिले जातात। भारतीय संसदेला तो अधिकार आहे की लोकसभेच्या सदस्यांना वेतन किती दिलं जावं, त्यांना भत्ते काय असावेत किंवा किती प्रमाणामध्ये असावेत हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार या ठिकाणी भारतीय संसदेला प्राप्त झालेला आहे आणि भारतीय संसद किंवा भारतीय कायदे मंडळ हे वेळोवेळी कायदे करून या लोकसभेच्या सदस्याचं वेतन आणि भत्ते ठरवण्याचंही कार्य करतं। म्हणून तोही विचार किंवा ती एक बाब या ठिकाणी विचारात घेणं हे आपल्याला क्रमप्राप्तच ठरतं। त्यानंतर पुढला जो काय महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे लोकसभेतील राखीव जागा। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की लोकसभा या सभागृहाचा विचार करत असताना लोकसभा या सभागृहाची जी काही सदस्य संख्या आहे ते जवळपास आपण म्हटल्याप्रमाणे किंवा 552 हे मूळ संविधानामध्ये आणि आज जर आपण बघितलं तर 543 ही सदस्य संख्या आपल्याला सांगता येते। आता या सदस्यांपैकी काही व्यक्तींसाठी किंवा काही पर्टिक्युलर समाजासाठी काही जागा या लोकसभेमध्ये राखीव ठेवण्यात येतात। जसं की आपण बघतो की लोकसभेमध्ये या 543 जागांपैकी जवळपास 85 जागा या अनुसूचित जातीसाठी आणि 47 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत आणि म्हणून इथून याच प्रवर्गातून व्यक्ती या लोकसभेमध्ये पाठवले जातात, पण त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो। आता महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत आणि या 48 जागांपैकी महाराष्ट्रामध्ये सुद्धा 9 जागा या का आहेत तर राखीव आहेत आणि म्हणून अनुसूचित जातीसाठी 5 मतदारसंघ आणि अनुसूचित जमातीसाठी 4 मतदारसंघ हे राखीव असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहता येतं आणि म्हणून तो एक विचार या ठिकाणी आपल्याला या लोकसभेच्या रचनेच्या संदर्भात करता येतो।